वगैरे आहे का? हाय? पूजा करता का? करीत जा हां. देवाला काही नाही. नाही तयाविनं भुकेला येईल तैसा बोल. जसं जमल तसं भजन करीत जा. फक्त विनंती आहे, भजनात नशा असावी. नशेत भजन नसेली. बाटलीशिवाय ह्याची ढिलकी वाजत नाही, ह्याला आराधी म्हणायचा. गांजाशिवाय ह्याचा झांजे आपटत नाही, ह्याला गुंधळी म्हणायचा. भजन करा. नसेल गाथ्यातलं जमत पण गोड तरी. जुनी भजन होती बघा. लेकरांची सेवा केली तू आई. कस पांग फेटू कस हो तुझ्या उपकारा जग तोडणारी ओवाळी न जीव माझा सावरी विठाई विठ्ठला. माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची. जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची. माहुलीत मूर्ती फिरत्याचा वरती देशी मातीला आकार विठ्ठला. राहिलेल्या दोन चार म्हणे जागा पाहुली झागती. दुखी संसाराची दुखी संसाराची पाहुली झागती. मुलीच्या तिरी काल पाहिला कनवाच वितो बासरी. हजवी बासरी अग गोकुळ माझ गाव. गोकुळ माझ गाव. राधा चल माझ्या गावाला जाऊ. वसुदेव माझा पिता आहे देवकी माझी माता. वसुदेव माझा पिता आहे देवकी माझी माता. वसुदेव माझा पिता आहे देवकी माझी माता. राधा चल माझ्या गावाला सर. भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी मला नाही तुम्हीच म्हणा. धनी मलाही दाखवा ना श्रीहरी. काय भजन होते दादा. खाटा या आडवाटा नंदाचा कारटा होता जोडीला. होता जोडीला म्हणून मी आले मोडीला. होता जोडीला म्हणून
गोडच असतो. काय आनंद दादा, अमृता उणी गोड नाम तुझे. पण ह्यातली मजा कचकच कांद्याला कधीच कळणार नाही. त्याची अख्खी जिंदगी तुझ्यासाठी गेली, तुझ्यासाठीच गेली बाबा. जेवढे गेले तेवढे अवघड आहे रे. कसं रे, एवढे कसे रे. नका रे, पाया पडते तुमच्या. सोपं नाही हे. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला आहे. नजर फिरली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येजं पडली, आळ्या झाल्या, पू झाल्या. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला, स्वतःच्या गुरुच्या बायकोवर, बृहस्पतींच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्याची बाळंत करून सोडली. बुध नावाचा पुत्र, परिणाम डाग आहे आज. नका रे, पाया पडते तुम्हाला. पण कसं असतं ना, जेव्हा देव आवडतो तेव्हा भलतं आवडत. पण भलतं आवडतं याचा अर्थ आपण अजूनही भक्तीच्या लायकीचे झालो. कारण रूप त्याचंच आवडावं. रूप पाहता राजसुकुमार मदनाचा रवी शशिकळा माझा देव शंकराचार्य वर्णन करतात. अधरम मधुरम वदनम मधुरम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. देव कसाही असू द्या गोड दिसतो. कसाही. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेश्रयाणं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोला चाललेला, तोंडात बोट घातलेला, वटाच्या पानावर झोपलेला, तू कसंही गोड दिसतो देवा. देव अशी गवळीनं बघावं देवाकडे. अरे 70-75 वर्षाच्या म्हाताऱ्या पण अशा येड्या व्हाव्या दादा. काय दिसतो देव. काली काली आले कोके, काली काली आले कोके फंदे हमें जिंदा रहने दे, हमें जिंदा रहने दे मुरली पाली, हमें जिंदा रहने दे. असा देव समोरून यावा. पिवळा पितांबर, मोरपीस डोक्याला, चंदनाचा टिळा, वैजयंती माळा. त्या भगवंताकडे पाहावं आणि मग कळावं खरं सौंदर्य काय असतं. सवर के सामने सामने आया
भगवंताच्या रूपात आहे तर दुसरं आवडेल कसं आणि आवडला तो भक्त कसं. म्हणून देवा ज्याला तू कळाला, तुझी भक्ती कळाली, त्याचं जीवन सार्थक आहे. बाकी मग जर आम्हाला कदाचित तू कळाला नाही तर आमच्या जन्माचा आणि कदाचित माय बापाचा पुण्याचा साठा काहीतरी कमी पडावा. तेच महाराज सांगतात, व्यर्थ शिनली मावली, व्यर्थ शिनली मावली, व्यर्थ शिनली मावली, शिनली मावली, व्यर्थ शिनली मावली, शिव भक्ती नाळ केली, शिनली मावली, व्यर्थ शिनली मावली, मावली, व्यर्थ शिनली मावली. पण मला सांगा, मला तू कळला नाही याचं कारण आहे बरं. का देव नाही आवडत आहे? झालो संसार, असत्यात गुंतलो. संसार करू नये असं नाही, माऊली सांगतात बिनधास्त करा. पण कसा? ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी परितिरस स्वादासी निनी जेवी. एक वस्तू आहे माय, आमटीत जाती, पिठल्यात जाती, वरणात जाती. वस्तू आहे, पदार्थ नाही आहे. उलतण्याची बहीण आहे. उलतणं माहित आहे? सॉरी, उलतणं माहिती आहे का? काय म्हणतात उलतण्याला तुमच्याकडे? हा, चपाती कशाने करता तुम्ही? का चपातीच करत नाही? हा, काय तुम्ही सांगा ना, त्यांचं ऐकून येते मला. उलतणं असतं ना, उलतणं. चपाती कशाने लोटता तुम्ही? कलती. कलती तर कलती, कलती त्यालाच कलती. आता कशाची कलती? कलती कशाला माहिती? अरे तुमच्याकडे वापरत नाहीत का ते वापरत नाही का तुमच्याकडे? भाकरी वगैरे कशाने तुम्ही हे करता? कलती म्हणतात का त्याला? वा, उलती का कलती? अरे काय, अरे उलटी का सुलटी? जी उलटी सुलटी चपाती करते तिला काय म्हणतात? ए मुर्द्यावर तिकडे उलटणं. तर ते उगाच गोंधळ असा शब्दांचा असतो. तर ते जे असतं असं सपाट असतं रे, असं 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 असतं रे ते. हो का, हे उलटी म्हणतात, तुम्ही कलती म्हणता. जाऊ द्या, पलती मुर्दे तिकडं महाराज बरं का. तर तिची बहीण आहे, तिला काय म्हणायचं? किचन मध्येच असते, स्त्रीलिंगी पळी. तर पळीला काय म्हणतात? नशीब तेवढं. तर तुमच्याकडे कदाचित लचा वापर जास्त करतात, हा ना? बरोबर. आमच्याकडे ल पळीला पळी, पळी ती पळत नाही पण पळी. आता पळी तर पळी मारा. तर ती पळ आणि ती पळी अशी खोलगट असते. बरोबर आहे? एक उदाहरण म्हणून सांगते. माऊली सांगतात, दरवी म्हणजे पळी. दरवी याचा अर्थ काय? पळी. पळी आमटीत जाते, वरणात. पिठलं माहिती आहे? बेसन, बेसन झुणका, हा पिठलं. आमच्याकडे त्याला पिठलं म्हणतात. कसं बी हटलं ते पिठलं. काहीच नाही भेटलं की आमच्याकडे त्याला कसंही हाडतात म्हणून ते पिठलं. तर असं ती पळी प्रत्येक पदार्थात जाते. पण तिला जर महागारी आल्यावर विचारायचं, काग पळी माय, काग कलती माय, तू आमटीत जाऊन आली, मग आमटी तिखट झाली का आळणी झाली? सांगते का ती? आता जाऊन येते पण सांगत. माऊली म्हणतात, असा संसार करा. ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी परिते रस स्वादासी नेनी जेवी अगदी तुका म्हणे घालू तयावरी. असा संसार ज्याने केला त्याला भक्ती करता येणार आहे, कळणार आहे, त्याला सामर्थ्याने देव समज.